नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीतेच्या या आपल्या सुरू असलेल्या मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. श्रीमद भगवद्गीता म्हटलं की सकल ग्रंथांचं सार, सकल वेदांचं सार आणि सकल तत्वज्ञानाचं ठासून भरलेलं सार असलेला प्रत्यक्ष भगवंताच्या वाणीतून आलेला असं हे संवादरूपी काव्य आहे. भगवद्गीता ज्याला आचरायला जमली त्याला खरं तर आयुष्यातलं सगळंच गमक कळलं. कारण या गीतेमध्ये एक एक टप्पा, एक एक पायरी भगवंताने इतक्या सुंदर रीतीने उलगडून दाखवलेली आहे की एखादा जो साधक असेल, ज्याला ह्याचा अभ्यास करायची इच्छा आहे, त्याला हळूहळू सगळे विषय अलगदरित्या जसे अभ्यासक्रमामध्ये एक एक धडा जसा शिकवला जातो तसं भगवंताने अर्जुनाला सांगण्याच्या निमित्ताने सगळे तत्वज्ञानाचे विषय अलगदपणे उलगडून दाखवलेले. अर्जुन विषाद योगापासून सुरू झालेली ही गीता आपल्याला काय काय शिकवून जाते. आपल्याला सांख्ययोग कळतो दुसऱ्या अध्यायातून की ज्ञानयोग कसा आचरायचा असतो, आत्म्याचं अमरत्व कसं असतं, आत्म्याला पाहायला शिका, परमात्म्याला पाहायला शिका. हा देह आज आहे उद्या नाही, अव्यक्तादीनी भूतानी मध्यव्यक्तानी भारत असं अर्जुनाला सांगितलेलंच आहे की हे देह आधी नव्हते, आता आहेत, काही कालानंतर ते नसणार आहेत. तर असं जी ही चाललेली आहे, हा जो फेरा चाललेला असतो ह्याच्यात न भूलता त्याच्या मागच्या आत्म्याला पाहणं, परमात्म्याला पाहणं हा ज्ञानयोग आहे. हाच ज्ञानयोग आपण काहीशा अंशी आज क्षेत्रज्ञ विभाग योगामध्ये पाहणार आहोत. नंतर भगवंतांनी आपल्याला कर्मयोग सांगितला जो वाटतो आचरणाला सोपा, पण तितकाच तो जेव्हा आपण प्रत्यक्ष आचरण करायला जातो तेव्हा वाटतो तितका तो सोपा नसतो, हे आपल्याला अनुभवातून हळूहळू कळतं. मग भगवंतांनी ध्यान मार्ग सांगितलेला आहे. आत्मसंयम योगातून भगवंतांनी ज्ञानविज्ञान योग सांगितलेला आहे. सगुण भक्तीसाठी विभूती योग सांगितलेला आहे. निर्गुण भक्तीसाठी विश्वरूप दर्शन योग सांगितलेला आहे. या सगळ्याचं मथुन काढलेलं सार आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. कशा पद्धतीने भगवंत गीता उलगडत जात आहेत हे आपण आत्तापर्यंत 12 व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आजचा जो विषय आहे हा विषय परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये अत्यंत खोलात नेणारा असा विषय आहे की ज्याचा विचार प्रत्येक संसारी माणसाने दैनंदिन आयुष्य जगताना अवश्य केला पाहिजे. क्षेत्रज्ञ योग याच्यावर येण्याच्या आधी मी आपल्याला आत्ता 2 मिनिटापूर्वी सांगितलं की सांख्य योगामध्ये, ज्ञान योगामध्ये भगवंतांनी जे सांगितलेलं आहे की देह हा कधीतरी पडणार आहे, तो आधी नव्हता, तो आत्ता आहे, तो या पुढेही नसेल. कालसापेक्ष असलेल्या या देहामध्ये न भूलता आत्म्याच्या अमरत्वाकडे जा, हा जो बोध ज्ञानयोगाचा सांख्ययोगामध्ये भगवंत करतात त्याचा काहीसा अंश आपल्याला क्षेत्रज्ञ योगामध्ये उतरलेला दिसतो. त्याचं कारण असं आहे, या अध्यायात 2 शब्द येतात ज्याचा अर्थ आधी आपण नीट समजून घेणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे आता हा जो अध्याय सुरू होतोय हा आपण सगळ्यांनी नीट लक्ष देऊन श्रवण करावं अशी माझी फार इच्छा आहे. कारण दैनंदिन संसार करताना आपल्याला हे कळलं पाहिजे की आपली भावनिकता आणि आपली व्यवहारता, आपला जो सत्सद विवेक बुद्धीचा भाग आहे हा कसा, कुठे आणि कशा पद्धतीने वापरला गेला पाहिजे हे कळणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा होतं काय, आपण जिथे नाही लक्ष दिलं पाहिजे तिथे लक्ष देत असतो आणि त्याच्यामुळे पूर्ण जन्म आपला जातो आणि आपल्याला शेवटी काहीच कळलं नाही अशी आपली स्थिती होते. ती होऊ नये म्हणून क्षेत्रज्ञ योग विभाग समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे संसारी माणसाने. कारण आपण क्षेत्रामध्ये जास्त अडकलेलो आहोत. क्षेत्रज्ञ हे जाणण्याचा आपण प्रयत्न करत नाही. जराही आता वेळ न घालवता याचा अर्थ आपण आता बघणार आहोत. लोक हो, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असे 2 शब्द याच्यामध्ये येतात. क्षेत्र याचा साधा अर्थ जर आपण बघितला तर हे जे दिसत आहे ते शरीर म्हणजे क्षेत्र होय. आणि ह्या शरीराला जाणणारा, ह्या क्षेत्राला जो जाणणारा तो क्षेत्रज्ञ. साधी व्याख्या आपल्याला कळते. क्षेत्र म्हणजे हे जे शरीर तुम्हाला दिसतंय कॅमेरासमोर बसलेलं माझं, याला म्हणायचं क्षेत्र. आणि ह्या देहाला तत्वतः जाणणारा जो असतो, ज्याच्यामुळे हे शरीर चालतं, बोलतं, विचार करतं, ज्याच्यामुळे चेतना ही काम करत असते,
ते परमात्म स्वरूप म्हणजेच क्षेत्रज्ञ आहे. आता जसं शास्त्र जाणणारा तज्ज्ञ त्याला आपण शास्त्रज्ञ असं म्हणतो, बरोबर आहे की नाही? तत्व जाणणारा तज्ज्ञ त्याला आपण तत्वज्ञ असं म्हणतो. त्याच पद्धतीने ह्या संसाराला, शरीर संसारात कार्यरत असतं, ह्या देहबुद्धीला ओळखून विशिष्ट मर्म जे दडलेलं आहे या नरजन्मामध्ये, या क्षेत्रामध्ये, त्याला जाणणारा जो तज्ज्ञ त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणायचं. आता शरीर किंवा क्षेत्र याचे 4 अर्थ ढोबळमानाने येतात. जसं क्षतत्राणात इति क्षेत्रम, क्षेत्र म्हणजे काय? क्षतत्राणात इति क्षेत्रम म्हणजे जे आपलं संरक्षण करतं. जसं घर आपलं वाऱ्यापासून, उन्हापासून, वादळापासून रक्षण करू शकतं, त्या पद्धतीने या शरीराच्या आज जो जीवात्मा आहे त्याचं रक्षण या शरीरामुळे होत आहे. आणि म्हणून देहाला अध्यात्मामध्ये जरा महत्त्व आहे. ज्या पद्धतीने वाहनात बसलेला माणूस त्या वाहनामुळे आत सुरक्षित स्वतःला फील करतो, त्या पद्धतीने शरीर धारण करणं आवश्यक असतं जीवात्म्याला कार्यरत होण्यासाठी. हे फार महत्त्वाचं आहे. एखादा ड्रायव्हर आहे, त्याला एका ठिकाणाहून लांब दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तर जशी वाहनाची अपेक्षा असते, मग ते वाहन कोणतेही असते ना, पण वाहनाची गरज असते, त्या पद्धतीने या जीवात्म्याला परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी एक संरक्षक कवच असणं आवश्यक असतं, ज्याच्या मार्फत तो हे कार्य करू शकतो. त्याला म्हणायचं असतं शरीर. क्षतत्राणात जे आपलं संरक्षण करतं इति क्षेत्र. दुसरा अर्थ आपल्याला इथे घेता येतो क्षयात इति क्षेत्र. ज्याचा क्षय होत जातो ते क्षेत्र आहे. क्षय होत जातो म्हणजे अर्थातच आपण जन्मलो आहोत आणि ह्या शरीराला आयुष्यभरामध्ये कधीतरी व्याधी होते, लागतं, दुखतं, खुपतं, कापलं जातं, काही ना काहीतरी झीज होत असते, ती भरून निघते, पुन्हा झीज होते, ती भरून निघते, बाह्य किंवा अंतर्गत सारखी आपली झीज सुरू असते. म्हणून असं जे क्षय पावणारं आहे असं क्षेत्र म्हणजे हे मनुष्य शरीर आहे. नुसतं मनुष्यच नाही, या पृथ्वी तलावरती दिसणारी जेवढी काही शरीरं आहेत, प्राण्यांची असतील, पक्ष्यांची असतील, झाडांची असतील, सगळ्यांना एकच हा रूल, हा लॉ लागू पडतो. क्षेत्र म्हणजे काय? नंतर आहे क्षरणात इति क्षेत्र. क्षरण याचा अर्थ जे झिरपतं, जे पाझरतं, त्याला म्हणायचं क्षेत्र. आणि अर्थातच हे खरं आहे, आपल्या शरीराला त्वचेमधून घाम येत राहतो, नाकामधून शेंबूड येत राहतो, कानामधून घाण येत राहते, तोंडामधून लाळ येत राहते, सकाळी उठून बघितलं तर डोळ्यामधून घाण आलेली असते, डोळ्यातून पाणी येत असतं, मलमूत्र, हे सगळं जे आहे ह्या गोष्टी आपल्या शरीरातून पाझरत असतात. त्याच्यामुळे जे पाझरतं, जे क्षरतं क्षरणात इति क्षेत्र. पण या सगळ्यांपेक्षा एक महत्त्वाचा अर्थ क्षेत्राचा सगळे प्रवचनकार सांगतात, तो म्हणजे क्षेत्रवत इति क्षेत्रम. म्हणजे क्षेत्र हा शब्द शेत, शेत त्याच्यावरून आलेला आहे, क्षेत्रवरून. क्षेत्र म्हणजे शेत. शेतामध्ये जसं काहीतरी पीक घेऊन ते उगवलं जातं, त्या पद्धतीने या क्षेत्राकडून आपण कर्म करत असतो, कर्म बीज आपण लावत असतो आणि त्याची फळं आपल्याला मिळत असतात. जसं आपण कडू कारल्याची बी लावली तर त्याला पासून आपल्याला कडू कारलंच मिळणार. त्या पद्धतीने या क्षेत्राकडून जे काम केलं जाईल त्या कामाप्रमाणे या क्षेत्राला फळ मिळणार आहे. कर्मही क्षेत्राकडून होतं आणि त्याचं फळही या क्षेत्राला प्रारब्ध रूपाने भोगावं लागतं. मला असं वाटतं की आपल्याला क्षेत्र म्हणजे काय हे आता बऱ्या अर्थाने कळलं असेल. शरीर, अगदी साधा अर्थ घ्यायचा झाला तर शरीर, आणि ह्या सगळ्या शरीरांमध्ये मनुष्य शरीराला, नरजन्माला जास्त महत्त्व आहे. कारण नरजन्मच हा एक कारणीभूत असतो. आपल्याला संसाराचं एक मिथ्या दाखवून आपल्याला परमार्थाप्रत सत्याच्याकडे वाटचाल करायला मनुष्य शरीरच कारणीभूत आहे. इतर कोणत्या शरीरांमध्ये असलेला तो जो जीवात्मा आहे, ती जी चेतना आहे, ती अशी विचारात घडलेली दिसते का आपल्याला? कारण त्यांना तेवढी बुद्धीच दिलेली नाही आहे ना. भगवंताने, निसर्गाने जेव्हा ही शरीर निर्माण केली तेव्हा स्थूलापासून सूक्ष्मांपर्यंत ही शरीर निर्माण होताना मनुष्य जन्म या शरीराला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. कुत्रा किंवा मांजर किंवा अजून कोणता तरी प्राणी असा विचारात घडलेला आपल्याला दिसून येत नाही.
की ते ह्या जन्माचं रहस्य काय असा विचार करताना दिसत नाही. परंतु तो विचार करण्याचा एक प्रकार, ती विचार करण्याची क्षमता भगवंतानी, परमात्म्याने मनुष्य शरीराला त्याच्या आतमध्ये दिलेली आहे. आता क्षेत्र हा जेव्हा विषय निघतो त्यावेळेला आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की जरी अनेक शरीर दिसत असली तरी त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकच परमात्मा भरून आहे. शरीरं अनेक असली तरी परमात्मा एकच आहे. अनेक स्वभावांची शरीरं, अनेक स्वभाव जरी दिसत असले तरी त्याच्या मागे अभिव्यक्त होणारा परमात्मा एकच आहे. ज्या पद्धतीने एखाद्या उंच छतावरती अनेक पाण्याची भांडी जर भरून ठेवली असतील तर काही भांडी छोटी असतील, काही मोठी असतील, काही पसरट असतील, काही लांबट असतील, काही जाड मातीची असतील, काही ॲल्युमिनियमची असतील, काही कागदी असतील, काही प्लॅस्टिकची असतील. परंतु त्या सगळ्या पाण्यांमध्ये ज्या सूर्याचं प्रतिबिंब पडतं तो सूर्य एकच आहे. आता त्या एका भांड्यातलं सपोज मी पाणी ओतून दिलं म्हणजे आपण प्रॅक्टिकल अर्थ घेतला, एक देह पडला, मरण पावला, तरी सुद्धा सूर्य हा कायम आहेच. किंवा सगळंच पाणी काय आपण ओतून दिलं आणि सगळी भांडी जर आपण बाजूला केली तरी सुद्धा सूर्य हा राहणारच आहे. त्या पद्धतीने क्षेत्र ही कितीही व्यापक असली, कितीही अनंत प्रकारची असली तरी त्यातून अभिव्यक्त होणारा जो क्षेत्रज्ञ आहे तो एकच आहे. असं आपण क्षेत्रज्ञ याचा एक थोडक्यात काय म्हणतात शॉर्ट नोट आपण समजून घेतलेली आहे. आता आपण जर क्षेत्रज्ञ योग याचे श्लोकांचा अभ्यास सुरू केला तर आपल्या असं लक्षात येतं भगवंतांनी श्लोक क्रमांक 5 आणि 6 मध्ये पूर्ण शरीराचं इत्थंभूत वर्णन करून टाकलेलं आहे 2 श्लोकांमध्ये. हे क्षेत्र कसं बनलेलं आहे, अंतर्बाह्य हे क्षेत्र कसं बनलेलं आहे याचं वर्णन भगवंत 2 श्लोकात करतात. आणि ते 2 श्लोक जर आपण समजून घेतले तर आपल्या असं लक्षात येईल की खरंच ह्या गोष्टींच्या बाहेर आपलं शरीर जातच नाही, आपल्या शरीराची ही चौकट आहे. ते 2 श्लोक कोणते, 5वा आणि 6वा श्लोक. 13व्या अध्यायातला 5वा श्लोक आहे, महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंच इंद्रिय गोचराः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समासेन सविकार मुदारुतम. भगवंत सांगतात 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये क्षेत्र म्हणजे काय तुला समजून घ्यायचंय, हे शरीर म्हणजे कसं बनलेलं आहे अंतर्बाह्य समजून घ्यायचंय. तर 5व्या श्लोकाचा अर्थ पंचमहाभूते, बुद्धी, अहंकार, मूळ प्रकृती, हे 8 झाले बरं. मूळ प्रकृती, बुद्धी, अहंकार 3 आणि पंचमहाभूत 5 आणि 3 8, ही अष्टधा प्रकृती म्हटली जाते. त्याचप्रमाणे 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन आणि ह्या 5 इंद्रियांचे विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. किती झाले मोजा पाहू. पहिली तर तुम्हाला अष्टधा प्रकृती सांगितली की ही अष्टधा प्रकृती जी आहे त्याच्यापासून हा शरीराचा जन्म होतोय. आपण सगळं हळूहळू बघूया. क्षेत्राचा आपण पूर्ण आज अभ्यास करायचा आहे आणि ह्या क्षेत्रातून क्षेत्रज्ञाकडे प्रवास कसा करायचा हा या व्हिडिओचा दुसरा टप्पा असणार आहे. आपण आधी शरीर म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय हे समजून घेऊया. अष्टधा प्रकृती असं आपण बरेचदा ऐकलं असेल. तर ती अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती, ज्याच्यापासून प्रकृती आणि पुरुष, आपण गणपती अथर्व शीर्षामध्ये म्हणतो नाही का, प्रकृती पुरुषाद्वौ. आपण कधी एवढा विचार करत नाही पण त्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष याच्यापैकी जी प्रकृती आहे, मूळ प्रकृती आहे, ती त्याच्यापासूनच सगळं उत्पन्न होतं. खरं तर ती अव्यक्त असते, ती व्यक्त होते तेव्हा शरीर धारण करते. बुद्धी, अहंकार आणि 5 महाभूत, अष्टधा प्रकृती. आता पुढे सांख्य योगामध्ये, पुढे सांख्य दर्शनामध्ये जे आपल्याकडे दर्शन आलेली आहेत, न्याय दर्शन, सांख्य दर्शन, वैशेषिका दर्शन, याच्यापैकी सांख्य दर्शनामध्ये जे 24 गण सांगितलेले आहेत त्या 24 गणांची एक व्याख्या भगवंतांनी सरळ सरळ एका श्लोकात सांगून टाकलेली आहे. अष्टधा प्रकृती 8 कळले. पुढे 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 मन 11 आणि 5 ज्ञानेंद्रियांचे विषय 16, पंच विषय 10 इंद्रिय 15 आणि 1 मन 16, हे 16 आणि ही अष्टधा प्रकृती 16 आणि 8 24. सो आपल्या सांख्यांमध्ये सुद्धा 24 ही संख्या सांगितली जाते आपल्या इंद्रियांची किंवा आपल्या क्षेत्राची.
आणि ह्या 24 प्रकारांना क्षेत्रामध्ये जे समाविष्ट करून ठेवतं ते क्षेत्र, ते गण ज्याला आपण म्हणतो, ते परमेश्वरापुढे आपण लावायचं असतं. आता आपण ह्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचा थोडा थोडा अभ्यास करूया, कारण मला काही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या सांगायच्या त्या मला सांगता येतील. पंचमहाभूत हा पहिला प्रकार येतो. कोणती पंचमहाभूत आहेत सगळ्यांना ज्ञात आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. तुम्हाला मी 2 पद्धतीने सांगणार आहे की हे माझ्या शरीराला कसा जन्म देतात किंवा यापासून माझं शरीर कसं बनलेलं आहे. साधा ढोबळ विचार केला तर पृथ्वी, कारण या पृथ्वीशी माझा डायरेक्ट प्रत्यक्ष संयोग आहे. पृथ्वीवरती आपण पाय ठेवतो, पृथ्वीमधून जे उत्पन्न होतं त्याच्यावरूनच आपली शरीर धारणा होत असते. त्याच्यानंतर पाय, आपले जे पाय टेकतात ते पृथ्वी तत्वाचं दर्शन आपल्याला देतात. मग माझ्या शरीरामध्ये जे रक्त वाहत आहे ते जलतत्वाचं प्रतीक आहे. अग्नितत्वाचं प्रतीक काय आहे? माझं रक्त गरम असतं किंवा माझ्या जठरामध्ये अग्नी जो आहे त्याला जठराग्नी असं म्हणतात, ते अग्नितत्वाचं प्रतीक आहे. आपला श्वास गरम येतो की नाही, ते अग्नितत्वाचं प्रतीक आहे. वायुतत्वाचं प्रतीक काय आहे? वायुतत्वाचं प्रतीक काय आहे? वायुतत्व हे माझ्या फुफ्फुसांमध्ये प्रदर्शित होत असतं की त्यामध्ये वायुतत्व भरून उरलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये पोकळीही असतेच की नाही, नाकाच्या पोकळ्या, कानांच्या पोकळ्या हे आहेतच. मुख हे पण एक मोठी पोकळीच आहे. आणि आकाश म्हणजे या सगळ्यांना जे व्यापून उरलेलं आहे. मेंदूचं उदाहरण घेतलं तरी चालेल, हे आकाशाचंच एक उदाहरण आहे. आता आपण पंचमहाभूतांचा एक दुसरा विचार केला तर हा चढता क्रम आपल्या शरीरात सुद्धा चढता क्रमच आहे की. पंचमहाभूतांचा चढता क्रम कोणता? जमीन, पृथ्वी सगळ्यांना सामावून घेते. पृथ्वीच्या वर पाणी राहतं, पाण्याच्या वर पृथ्वी नाही आहे, पृथ्वीच्या वर पाणी आहे. अग्नी पाण्याच्या आत राहू शकत नाही, अग्नीला पाण्याच्या वर राहावं लागतं. आपलं सिक्वेन्स लक्षात घ्या. जलतत्वामध्ये अग्नितत्व प्रचंड प्रमाणात व्यापक होऊ शकत नाही. जलतत्वाच्या वर अग्नी, अग्नीच्या वर वायू, अग्नी तत्वाच्या वरती वायू आहे आणि वायू तत्वाच्या वर हे जे अगणित असं पसरलेलं आहे ते आकाश, जे सगळ्यांना सामावून घेतं. आपल्या शरीराची रचना जर बघितलीत ना तर या पंचमहाभूतांच्या या सिक्वेन्स प्रमाणेच आहे. आपले पाय हे पृथ्वीशी प्रत्यक्ष संयोग करत असतात, म्हणून पाय पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. पायाच्या वरती आपण कमरेपर्यंत आलो, जिथं मलमूत्र विसर्जन केलं जातं तो भाग जर आपण बघितला तर ते जलतत्वाचं प्रतीक आहे. जलतत्व आहे जठराच्या खाली. कमरेच्या वर आपण पोटाच्या दिशेने आलो की तिथे अग्नितत्वाचं प्रतीक आहे. जलाच्या वर अग्नी, कारण जठराग्नी इथे असतो ना, आपल्या पोटामध्ये असतो. अग्नितत्व सोडून वरती आपण आलो की फुफ्फुसांची जागा आहे, वायुतत्व. आणि वायुतत्वाच्या वर, फुफ्फुसांच्या वर आपण आलो, मस्तिष्कामध्ये आलो आपण. मेंदू म्हणजे आकाशतत्व आहे. का? कारण तुम्ही 60-70 वर्षाचे जरी असाल तरी 6-7 वर्षाचे असताना आपल्या बाबतीत एखादा घडलेला प्रसंग जो असतो तो अगदी पिक्चर उभा केल्यासमोर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. इतकं ते मेंदूचं कार्य अविरत आणि अखंड चालू असतं. आपण बघितलेली प्रत्येक गोष्ट नजरेतली इथे कॅप्चर होत असते, त्याला काही सीमा नाही आहे. आपल्या बाहेरच्या डिव्हाइसेसना एक लिमिटेशन असते, 128 GB, त्याच्यानंतर 64 GB, परंतु ह्याला काही GB नाही आहे, ह्याला काही लिमिट नाही आहे. तुम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्या घटना पाहता ऐकता त्याची एक छाप इथे कायमस्वरूपी बसून राहते. असं अगणित लिमिटलेस असलेलं हे जे मेंदू क्षेत्र आपल्या इथे दिलेलं आहे हे आकाशतत्वाचंच रूप आहे. एकूण काय, पंचमहाभूत ही माझ्या शरीराला, क्षेत्राला कसं जन्म देतात हे आपण पाहिलं. भगवंतानी 5 आणि 6 श्लोकांमध्ये पूर्ण क्षेत्राची निर्मिती आणि त्याला घडवणारे, त्याच्यात जडणघडण करणारे जे घटक आहेत ते सगळं सांगितले. पंचमहाभूत कळली. मग बुद्धी आणि अहंकार. बुद्धी ही अव्यक्त असते, ती व्यक्त होताना जी कृती केली जाते त्याला आपण अहंकार असं म्हणतो. अहंकार म्हणजे दरवेळेला षड्विकारांमधला तो दंभ नाही बरं. अहंकार म्हणजे क्रिया प्रत्यक्ष करण्यासाठी जो अंतःकरण चतुष्टयामधला जो असतो तो अहंकार. मी जरा आपल्याला थोडंसं खोलीत का घेऊन जातोय, जरा खोल्यामध्ये का घेऊन जातोय, कारण असं आहे की तुम्हाला या गोष्टी कळल्या पाहिजेत. फक्त श्लोक तुम्हाला म्हणता आला त्यातला गर्भितार्थ तर कळला पाहिजे. त्याच्यानंतर भगवंतानी 5-10 इंद्रिय सांगितली, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, ज्याच्यावर आपलं सगळं अवलंबून आहे. आणि ह्या 5 ज्ञानेंद्रियांना ज्ञान ग्रहण करण्यासाठी भगवंतानी 5 विषय बनवून ठेवलेले आहेत.
डोळे दिलेत तुला, रूप पहा, काय काय मी निर्माण केलंय बघ, किती सुंदर रंगाची फुलं आहेत, किती सुंदर निसर्ग आहे, इंद्रधनुष्य किती छान येतं ते पहा. तुला कान दिलेत, छान छान ऐक. शब्द, शब्द ही तन्मात्रा दिलेली आहे, छान संगीत आहे, छान शब्द, श्लोक, स्तोत्र, मंत्र तुझ्या कानावर पडू दे. नाक दिले, अनेक प्रकारचे सुवास, गंध भगवंतांनी निर्माण केलेले आहे. जिव्हा दिली, आपल्याला बोलण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे, वाणी दिलेली आहे आपल्याला. त्वचा दिलेली आहे, आपल्याला स्पर्श दिलाय. शब्द, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, जिभेची 2 कामे आहेत, एक बोलणं आणि दुसरं टेस्ट. सो या दोन्ही गोष्टी त्यामार्फत होत असतात. असं हे पूर्ण बाह्यात काळाने घडलेलं हे शरीर आहे. अंतर्बाह्य क्षेत्राची निर्मिती आपल्या लक्षात आली. बरं, मग 5व्या श्लोकात जर भगवंतांनी एवढं सगळं सांगितलंय, तर मग 6व्या श्लोकात काय येतं बरं? 6व्या श्लोकात भगवंत म्हणतात, इच्छा, द्वेष, सुख दुःख, स्थूल देहाचा हा पिंड, चेतना आणि धृती अशा विकारांसहित बनलेलं हे क्षेत्र आहे. आता भगवंतांनी थोडक्यात मनाचे विकार सांगितलेले आहेत. इच्छा आणि द्वेष. इच्छा त्या बाबतीत निर्माण होते ज्या बाबतीत आपल्याला आवड आहे. आवड आहे, आवड असते तिथेच इच्छा उत्पन्न होते. एखाद्याला पेटी वाजवताना बघितलं, आहा काय सुंदर पेटी वाजवतो, आवडली, मग इच्छा उत्पन्न होते की आपणही शिकावं. आवड जिथे तिथे इच्छा. त्याच्या बरोबर उलट, जिथे नावड तिथे द्वेष. एखादी नावडती व्यक्ती समोर आली की आपल्या मनात द्वेष जागा घेतो. एखादं नावडतं गाणं लागलं की लगेच बदलते आधी. हे जे होतं की नाही, तर भगवंत द्वेष जो सांगतात तो मुद्दामून कोणाचा केलेला द्वेष नाहीये, तर ती नावड आहे आपली. आपले आवडी असतात, आपल्या निवडी असतात, बरोबर आहे की नाही. आपण निवडतो गोष्टी, ज्या नको असतात त्या ठेवून देतो, ज्या हव्या असतात त्याच्यात इच्छा निर्माण करतो. इच्छा तेव्हाच निर्माण होऊ शकते जेव्हा तिथे आवड आहे. तर इच्छा, द्वेष, आवड आणि नावड. पुढे भगवंत म्हणतात, याच्यातून निर्माण होणारं सुख आणि दुःख. ज्याची इच्छा आहे ती व्यक्ती किंवा वस्तू समोर आली, सुख होतं. तो प्रसंग समोर आला, सुख होतं. ज्याची नावड आहे ते करावं लागलं, ती व्यक्ती आयुष्यात आली, ती वस्तू घ्यावी लागली, दुःख होतं. भगवंतानी काय मोजक्या शब्दामध्ये या क्षेत्राची पूर्ण व्याख्या सांगितली आहे बघा तुम्ही, किती हे गहन आहे. म्हणून म्हणतो ना, एखाद्या सामान्य माणसाला सांगितलं शरीराबद्दल बोल, तो एवढं मोठं पाल्हाळ लावेल आणि शेवटी कोणालाच काही कळलं नाही असं होऊ शकतं. भगवंत फक्त 2 श्लोक सांगतात, त्या 2 श्लोकामध्ये भगवंताने क्षेत्राची एकही जागा सोडलेली नाहीये. सगळं सांगितलंय भगवंतानी, सगळं सांगितलंय. सुख दुःख आणि चेतना आणि धृती. चेतना म्हणजे अर्थातच जशी गाडी चावी लावल्याशिवाय चालू होत नाही, त्याप्रमाणे ह्या शरीराला चालना देणारी एक एनर्जी या शरीरात फिरते आहे, जी सुद्धा कोणाच्या तरी इच्छेनेच फिरते आहे. आणि ज्याच्या इच्छेने ती ह्या शरीरात फिरते आहे, त्याच्या इच्छेने ती बाहेरही पडणार आहे एक दिवशी. ती चेतना. चेतना ही एनर्जी जी आहे त्याच्यामुळे या डोळ्यांना दिसतं. अन्यथा हे डोळे काढून एका बरणीत ठेवून दिले तर त्या डोळ्यांना हे पाहता येणार नाही. ते जोपर्यंत त्या चेतनेमध्ये, त्या चेतनेशी संयोग पावत नाही, तोपर्यंत ते कार्यरत होऊ शकत नाही. खरं तर हे सगळं स्थूलच आहे. चेतना त्याला जागवत असते. आणि धृती म्हणजे धारण करण्याची क्षमता. आपण जे काही हे क्षेत्राची व्याख्या भगवंतांनी केली, क्षेत्राबद्दल सांगितलंय, या सगळ्याला पंचविषय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, आपली जी पंचमहाभूतं आहेत ही सतत शरीरामध्ये वावरत आहेत, फिरत आहेत. पंचप्राण हे जे सतत जे चाललेलं आहे, प्राण, अपान, उदान, समान, व्यान असे जे 5 प्रकारचे प्राण शरीरभर फिरत आहेत, या सगळ्यांना जे धरून ठेवतं, बरोबर आहे की नाही. जसं लिक्विड आहे, ते लिक्विड आपल्याला धरून ठेवण्यासाठी भांड्याची मदत लागते, का भांड लागतं ते आता धरलं जातं. तसं या सगळ्यांना ज्यांनी धरून ठेवलंय, अशी जी धृती, धारण करण्याची क्षमता, हे सगळं मिळून शरीर बनतं, क्षेत्र बनतं. आणि ह्या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणायचं. आता क्षेत्र म्हणजे काय आपल्याला कळलं, क्षेत्रज्ञ म्हणजे काय कळलं. आता आपण व्हिडिओचा दुसरा भाग सुरू करूया. बघा, फक्त एवढं सांगतानाच 20-25 मिनिटं होऊन गेली. आपल्या लक्षात येत असेल की भगवद्गीता खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी, प्रत्येक अध्याय छानपैकी समजून घेण्यासाठी खरंच किती आपण छान अभ्यास करू शकतो. एवढं भगवंतांनी ठासून आपल्याला तत्वज्ञान दिलेलं आहे भगवद्गीतेच्या मार्फत.
आता दुसरा व्हिडिओचा भाग की क्षेत्र याची नश्वरता आपण कशी जाणली पाहिजे आणि क्षेत्रातून क्षेत्रज्ञाच्या दिशेने प्रवास आपल्याला कसा केला पाहिजे, आपण ज्याला आपण खऱ्या अर्थाने परमार्थ असं म्हणतो. संसारातून परमार्थाकडे, क्षेत्राकडून क्षेत्रज्ञाची ओळख करण्याकडे जो अभ्यास, तो परमार्थ, आणि तो कसा आपल्याला करता येईल याचा आता अभ्यास आपण करणार आहोत. बर, आता आपण संसारी माणसांनी कसा याचा अध्यायाचा अभ्यास करायचा आणि दैनंदिन जीवनामध्ये काय गोष्ट लक्षात ठेवायची ज्याचा आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे असं समजूया. कसं आहे ना, क्षेत्र, शरीर याला काही लिमिटेशन्स आहेत. पहिली गोष्ट तर हे अशाश्वत आहे, म्हणजे याची काही शाश्वती नाही आहे या शरीराची. मग अशा वेळेला या शरीरावरच आपण प्रेम करतो, आपण अवलंबून असतो आणि पूर्ण दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत हे ह्या शरीरासाठीच राबत असतो. त्याच्या पुढचा विचार करतो का आम्ही, मला सांगा. माझ्या एका प्रश्नावरती तुम्ही विचार करा. आपण जन्माला आलेलो आहोत, हा जन्म आपण घेतलेला आहे, कुठेही का घेतलेला असे ना, कोणीही आई वडिलांच्या पोटी का घेतलेला असे ना, जन्म घेतला आपण नरजन्म. याचं उद्दिष्ट काय, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारा. याचं उद्दिष्ट काय, पर्पज काय, व्हॉट इज द पर्पज बिहाइंड धिस बर्थ. कारण पर्पज असल्याशिवाय गोष्ट होत नाही कोणतीच, त्यासाठी काही रिझन असावे लागतं तरच ती गोष्ट. आता जर आपण याच्यात विचार केला की खूप पैसा कमवावा, जे एक कॉमन उत्तर असू शकतं की या जन्माचं रस आहे, चांगलं आयुष्य जगावं, छान खावं प्यावं, चांगला संसार करावा, परंपरा आपली पुढे चालावी, वंश वाढवावा, हेच जर का आपली उत्तरं असतील तर याचा अर्थ अजून आपण पूर्णपणे स्थूल बुद्धीमध्ये आहोत. आपल्याला अजून पुढे काय करायचं असतं याची तुसभरही मनाला आपल्या कल्पना नाही आहे. त्याचं कारण आपल्याला सांगतो. या जर का आपल्या कल्पना असतील किंवा ही जर आपली ध्येय असतील की उत्तम पैसा असावा, अलंकार असावेत, घर असावं, जागा असावी, मुलं बाळं, मोठा संसार असावा, दारात गाडी असावी, तर हे तर आपल्याला प्रारब्धानुसार मिळणारच आहे. आपण मेहनत करायचं काम आपलं आहे. काहींना लवकर मिळतं, काहींना उशिरा मिळतं, काहींना मिळतं, काहींना मिळायला अगदी पुरेपूर होऊन जाते. एकच गोष्ट असते, ती दोन व्यक्तींनी जरी केली तरी त्यांना त्यापासून मिळणाऱ्या फळामध्ये फरक असतो, हे तुम्ही सगळ्यांनी मान्य केलंच पाहिजे. एकच गोष्ट असली ती एका माणसाला 2 वर्षात फळ देईल, पण ती दुसऱ्या व्यक्तीला कदाचित 4 वर्ष किंवा 6 वर्षांनी रिझल्ट देऊ शकते. असं होऊ शकतं कारण एक्सटर्नल फॅक्टर्स आपल्या हातात नसतात. विचार करा, 2 मित्रांनी एक आंब्याची बी लावली, एकदमच लावली, एकत्र लावली आंब्याची बी. 2 मित्रांनी एकत्रच लावली, एकाच जमिनीमध्ये लावलेली आहे असं धरून झालं, जमिनीतही फरक नाही. परंतु कोणी माणूस याची गॅरंटी देऊ शकतं का की एकाच जमिनीमध्ये एकाच जातीच्या आंब्याची लावलेली बी दोघांना समान वाढणार झाडं, समान फळ देणार, दोघांच्याही झाडांना एकाच वेळेला एकच सगळं होणार, याची गॅरंटी कोणी देऊ शकतं का? नाही देऊ शकत. कदाचित एक झाड चांगलं फोफावेल, दुसरं वाढणारच नाही किंवा ते मरूनही जाईल. काहीही होऊ शकतं. मला सांगायचा उद्देश आहे की ह्या क्षेत्राबद्दल काही शाश्वती नाही आहे. कधीही काहीही होऊ शकतं. क्षणात एखादी चांगली गोष्ट घडून आपल्या आयुष्याला गती मिळते किंवा क्षणात एखादी दुर्घटना घडून आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते. काहीही होऊ शकतं, याची काही गॅरंटी नाही. मग या क्षेत्रासंबंधीच गोष्टीमध्ये रमणं या जन्माला आल्यानंतर कितपत योग्य आहे, हा विचार आपण भगवद्गीतेचा अभ्यास करता करता नक्की केला पाहिजे. म्हणून मी हा विषय मुद्दामून 13व्या व्हिडिओमध्ये काढलेला आहे. आपण जर का गीता समजून घेतो आहोत तर आपल्यामध्ये हा सकारात्मक बदल होतोय का हे बघणं फार अपेक्षित आहे. आणि म्हणून क्षेत्रज्ञ योग हा परमार्थामध्ये आपल्याला थोडा खोलीमध्ये, एखाद्या खोल भागामध्ये घेऊन जाणार आहे, विचार करायला लावणार आहे. अशा क्षेत्रामध्ये जर आपल्याला जे काही मिळवतो ते जर का क्षणात इथेच ठेवून पुढचा प्रवास करायचा आहे
तर हे किती अशाश्वत आहे याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. बरं, मग क्षेत्र जर इतकं अशाश्वत आहे, इतकं चंचल आहे, तर नक्की बघायचं काय, नक्की आपलं लक्ष कुठे गेलं पाहिजे याचं उत्तर भगवंत 27व्या श्लोकातून पुढे देतात. आणि म्हणून आता मी तुम्हाला 27व्या श्लोकापासून पुढे नेणार आहे, जिथे भगवंत सांगतात की क्षेत्र हे कसं अशाश्वत आहे आणि शाश्वत जे आहे, जे टिकणारं आहे, त्याच्याकडे जो पाहतो तो खऱ्या अर्थाने या जगाकडे कसा पाहतो याचं वर्णन भगवंत 27 पासून पुढे करतात. त्याचं मी तुम्हाला थोडक्यात एक अर्थ सांगणार आहे. 27व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की हे अर्जुना, जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतांमध्ये परमेश्वरालाच सर्वत्र समभावाने पाहतो, तोच खरं पाहतो. य पश्यती स पश्यती. खरा पाहणारा कोण आहे? या सगळ्या दिसणाऱ्या पसाऱ्यामध्ये जो त्याच्या मागच्या परमात्म्याला पाहतो ना, तो खऱ्या अर्थाने पाहतो. का बरं असं भगवंतांनी म्हटलेलं असावं? त्याचं कारण असं आहे, जे या स्थूल दृष्टीला दिसतंय, जे या चर्मदृष्टीला दिसतंय, ते कधीतरी उत्पन्न झालंय आणि ते कधीतरी नाश पावणार आहे. ज्याची उत्पत्ती आणि लय त्या क्षेत्रालाच माहिती नाहीये, त्यामध्ये गुंतल्यानंतर आपल्याला दुःख भोगावं लागणारच आहे. बघा, मी तुम्हाला थोडक्यात या क्षेत्राची अजून कल्पना देतो. मी आता तुम्हाला क्षेत्राचीच कल्पना देणार आहे आणि हे कसं फोल आहे आणि याच्या मागे आपल्याला जो परमात्मा आहे त्याला बघणं कसं श्रेष्ठ आहे हे समजून घ्या. शरीराची निर्मिती 4 मार्गाने होत असते या पृथ्वी तलावरती, या ब्रह्मांडामध्ये. स्वेदज, उद्भिज, जारज, अंडज. स्वेदज म्हणजे उवा, लिखा किंवा बुरशी म्हणा, जी ओलाव्यामध्ये जन्म घेतात, स्वेदज. दुसरं आहे उद्भिज. उद्भिज म्हणजे जे जमीन फोडून बाहेर येतं, वनस्पती, पूर्ण वनस्पती जमिनीत रुजतात आणि जमीन दुभंगून बाहेर येतात, उद्भिज. दुसरा जन्म, तिसरा जन्म असतो अंडज. अगदी सरळ अर्थ आहे, अंड्यातून जन्म घेणारे. आणि चौथा आपला जन्म असतो जारज, म्हणजे आईच्या उदरामध्ये पूर्ण वाढ होते आणि पूर्ण वाढ झालेलं एक शरीर आईच्या उदरातून बाहेर येतं, जारज. या 4 प्रकारच्या जन्मांमधून प्रत्येक शरीराची निर्मिती होत असते. हे शरीर मग 6 अवस्थांमधून जातं. 6 अवस्था कोणत्या? अस्ति म्हणजे अस्तित्वाला येणं, मग जायते जन्म होणं, मग आहे वर्धते वाढणं, मग आहे विपरिणमते म्हणजे त्यात बदल होत राहतात, मग आहे अपक्षीयते त्याला काहीतरी इजा होत राहते, आणि मग शेवटी येतं विनश्यती आणि ते शेवटी विनाश पावतं. या क्षेत्राची ही सायकल आहे, चालत असते. आता प्रश्न असा आहे, आधी अव्यक्त असतं, आता हे व्यक्त आहे, काही कालापरत्वे हे पुन्हा अव्यक्त होणार आहे. 1987च्या आधी माझं हे शरीर अस्तित्वात नव्हतं. 1987 पासून ते आता अस्तित्वात आलेलं आहे. 2022 सुरू आहे. किती ते पुढे अस्तित्वात असेल याची एक लिमिट ठरलेली आहे. ते दिवस तो गेला की त्याच्यानंतर पुन्हा हे अव्यक्त होऊन जाणार आहे, म्हणजे अव्यक्तामध्ये पुन्हा मिसळणार आहे. अशा वेळेला आपण याच्यात रममाण होणं कितपत योग्य आहे? आता बघा, रममाण होणं म्हणजे कसं? कोणी जन्माला आलं आपल्या घरामध्ये, आपल्याला आनंद होतो, आनंद सामावत नाही इतका आनंद होतो, आणि कोणी गेलं की ते दुःखही सामावत नाही इतकं दुःख आपल्याला होतं. आता अर्थात तुम्ही म्हणाल, हे एकदम टाकणं काही सोपं आहे का? सोपं नाही आहे, काहीच सोपं नाही आहे. या जगामध्ये काहीच सोपं नाही आहे, हे नेहमी लक्षात घ्या. मी मागच्या व्हिडिओतही सांगितलं, या जगात काहीच सोपं नाही आहे. पण भगवंत गीतेमध्ये जो उपदेश करतात, समत्वम योग उच्यते, जर तुला हे सगळं समदृष्टीने पाहायचं असेल ना, तरच तुला याच्या मागचं परमात्म तत्व जाणता येईल, हे तू लक्षात घे. या डोळ्यानं तर आम्हाला फक्त चर्मच दिसणार आहे, त्याच्यामुळे त्या चर्मावरच आपलं प्रेम बसतं. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला क्षेत्रज्ञ काय आहे हे ओळखायचं असेल, परमात्म तत्व काय ओळखायचं असेल, तर 2 गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. आता मी तुम्हाला सोल्युशन सांगतो, म्हणजे मग आपल्याला त्याचा अभ्यास करून कदाचित आपल्याला एक पायरी वर जाता येईल. बघा कसं आहे, आपण दिवसभरामध्ये 2 गोष्टींमध्ये वागत असतो. एक गोष्ट असते विवेकबुद्धीची आणि दुसरी गोष्ट असते भावनेची. या दोघांवर जर आपण थोड्या अंशी कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या क्षेत्राची एक
भासमानता लक्षात येईल आणि त्याच्या मागे असलेल्या क्षेत्रज्ञाकडे आपलं लक्ष हळूहळू लागायला सुरुवात होईल. कसं बघा, आधी तर आपला जो दिवस सुरू होतो तो मी आणि माझे मानलेल्या व्यक्तींसाठी मला कसं जास्तीत जास्त करता येईल याच्यातनं सुरू होतो. बरोबर आहे की नाही? आपण काहींना आपले मानतो, काहींना परक मानतो. आपले मानलेले कितीही आपण त्यांच्यासाठी केलं तरी आपल्याला कमी वाटत नाही आणि परका माणूस मला दारातही उभा नको असतो. या ज्या गोष्टी चाललेल्या असतात, या गोष्टींमध्ये आपण एक समत्वाची भावना आणू शकतो विवेकबुद्धीने. विवेकबुद्धीवरती आपण जो ट्रॅक आणू शकतो तो एका प्रकारे आणू शकतो, ते म्हणजे अतिप्रभावित न होणे कोणत्याच बाजूला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आपण जर का अतिप्रभावित होणं कमी करायला लागलो ना, तर आपल्याला समत्वाकडे जायला परमेश्वर हळूहळू हळूहळू मदत करेल. आता अतिप्रभावित होणे म्हणजे काय? यश अपयश, मान अपमान, निंदा स्तुती, आवड निवड, याच्या पलीकडे काहीतरी आहे हे आधी आपण जाणायला शिकलं पाहिजे. क्षेत्र याच्या पलीकडे काहीतरी आहे हे आपण आधी जाणलं पाहिजे. आपण होतं काय, समोर उठल्यानंतर आरशात जे आपल्याला शरीर दिसतं तेच मी असं आपण मानल्यामुळे त्या शरीराला लागणारी निंदास्तुती आपण स्वतःला लावून घेतो आणि आपण चलबिचल होतो. या शरीराला लागणारे मान अपमान आपण आतमध्ये स्वतःला लावून घेतो आणि चलबिचल होतो. या शरीराच्या दृष्टीने येणाऱ्या आवडीनिवडी आपण स्वतःला लावून घेतो आणि चलबिचल होतो. का? कारण या क्षेत्राला आपण अहम मानलेलं आहे. खरं तर हे क्षेत्र इदम आहे. इदम म्हणजे क्षेत्रज्ञापेक्षा हे वेगळं आहे. जसं पुस्तक हे क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा मी हा झाला क्षेत्रज्ञ, तसं हे शरीर म्हणजे एक प्रकारे क्षेत्र आहे आणि ह्याच्यापेक्षा वेगळं कोणीतरी आहे. त्याला आपल्याला जाणायचं असेल, हे एकदा आपल्या मनाला पटलं ना की ह्या शरीराला लागणारे मान अपमान, ह्या शरीराला लागणारी निंदास्तुती आपल्याला आतमध्ये त्रास देत नाही. आपण अगदी सहज बघतो की संतांचा अनेक प्रकारे छळ होतो, संतांची निंदा नालस्ती केली जाते, परंतु आपण त्यांचं चरित्र वाचलं तर आपल्या लक्षात येईल त्यांनी कधीही उहापोह केलेला नाहीये, कोणाचा दोष केलेला नाहीये, कोणाला शिव्या घातलेल्या नाहीयेत की तू माझा अपमान कसा केलास. संतांच्या चरित्रात हे दिसत नाही. का? कारण त्यांनी क्षेत्रज्ञ जाणलेलं असतं, क्षेत्राचं महत्त्व त्यांच्या परीने त्यांनी ओळखलेलं असतं. मान अपमान, उद्या कोणी जर येऊन मला म्हणालं की काय तुझं जाडी वाढत चाललेली, नुसता बेढप होत चाललेलं आहेस, काय तुला शोभतं काय, किंवा नुसतं बारीक होत चाललेलं आहेस, काय तुला स्वतःच्या शरीराची निगा नीट राखता येत नाही, कसलं बेडप शरीर आहे, काय तुझं नाक फेंद्र आहे, काय तुझे कानच वरती आलेले आहेत, काय तुझ्या जेवणाची ठेवणच नीट चांगली नाही. हे ज्या काही कॉम्प्लिमेंट्स माझ्या शरीराला चांगल्या वाईट मिळतात, ह्या जर आतपर्यंत आपल्याला झिरपत नसतील तर आपल्याला याचा त्रास होणार नाही, हे लक्षात घ्या. बाहेरचे लोक अशा वेळेला आपल्याला निर्लज्ज म्हणतात, पण ते त्यांच्या लेखीत असू देत. आपण हे ओळखून घ्यायचंय की आपण आपलं मन क्षेत्रासाठी किती उद्विग्न करायचं, आपण आपल्या मनाची चलबिचलता या क्षेत्रासाठी किती वाढवायची, हे विवेकबुद्धीने जाणावं लागतं. हे एकदा आपण जाणायला सुरुवात केली ना की आपल्या कानावर येणारे मान अपमान, निंदास्तुती, आवडी निवडी या सगळ्यांना एक समत्व यायला लागतं. जरा ऐकायला तुम्हाला कठीण वाटेल, पण भगवंताला जे सांगायचंय की तोच खरा पाहतो, या सगळ्या गोष्टींना समदृष्टीने जो पाहतो. भगवंत म्हणतात, ज्या क्षणी सर्व भूतांचे निरनिराळे भाव एकाच परमात्म्याचे असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सगळ्यांचा विस्तार आहे असं जो पाहतो, त्याच क्षणी तो ब्रह्माला प्राप्त होतो, असं भगवंत 30व्या श्लोकामध्ये म्हणतात. एकूण काय, महत्व क्षेत्राला किती द्यायचं हे आपण ठरवायचं. ह्या देहाला महत्व किती द्यायचं हे आपण ठरवायचं, हे लक्षात घ्या. पुढे दुसरी गोष्ट, आपल्याला जर समत्वाकडे जायचं असेल तर आपण आपल्या भावनेला कसा आवर घालायचा हे आपण मात्र नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. भावना ही फार मोठा रोल प्ले करते, कारण त्या भावनेच्या भरात आपण काहींना आपलं मानतो, काहींना आपलं मानत नाही. बघा, एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्याच्या आधी ती एक सामान्य व्यक्ती असते, त्रयस्थ असते. त्या व्यक्तीबद्दल आपण जरी काही ऐकलेलं असो तरी आपल्या मनात तितक्या भावना जाग्या होत नाही. हळूहळू त्या व्यक्तीशी आपलं लग्न झाल्यानंतर, संबंध जोडले गेल्यानंतर हळूहळू भावना उत्पन्न होते आणि त्या भावनेच्या जोरावरती आपलं मन अधिक प्रभावशाली काम करायला लागतं.
हेच जर का आपण अजून कोणाच्या बाबतीत ऐकलं तर आपलं मन एवढं प्रभावशाली काम करत नाही. पेपरमध्ये एखादी दुर्घटना वाचली, आपलं मन तेवढ्यापुरतं हळहळतं, आपण पुढे निघून जातो. पण हीच घटना कोणाच्या घरातल्या माणसांबरोबर घडली तर आपलं जो भावनिक आवेग असतो तो प्रचंड असतो. भगवंत सांगतात ज्या वेळेला तुम्हाला या क्षेत्रज्ञ विभाग योगामध्ये याचं समत्व आणायला जमेल की सगळंच काही एकाच परमात्म्याचं स्वरूप आहे, तिथे आपलं तुमचं असं नाहीच आहे. अर्थात व्यवहार ज्ञान जागं ठेवावं लागतं, हे नेहमी लक्षात ठेवा. अध्यात्मामध्ये म्हणून लोक गोंधळतात आणि म्हणून त्यांना कळत नाही की नक्की कसं वागायचं. व्यवहार ज्ञान हे नेहमी जागं ठेवूनच वागावं लागतं. पण भगवंत काय सांगतात की हे सर्व चराचर रूप जे आहे हे जर सकल परमात्म्याचं रूप आपण जर मानलं तर जो माझी निंदा करतोय त्याच्याबद्दल उगाच मी चरफडत बसणार नाही. जो मला प्रवासामध्ये 2 शिव्या घालून मोकळा झालाय त्याच्याबद्दल मी दिवसभर पुढे त्याला शिव्या देत बसणार नाही. का? कारण मला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी या क्षेत्राला कारण ठरतात. आतमध्ये क्षेत्रज्ञाला त्याचा काही परिणाम होत नाही. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की अनेक भांडी आहेत, त्याच्यात पडणारं सूर्याचं प्रतिबिंब एकच आहे, त्याला जाणायचंय. भांडी कशी आहेत याचा अभ्यास करत बसलो तर आपला जन्म वाया जाईल. त्याचप्रमाणे आजूबाजूची सगळी माणसं कशी आहेत यांच्यात आपण भावनेचा उद्रेक करत बसलो तर आपला जन्म वाया जाणार आहे. याच्या पलीकडे जे असलेलं क्षेत्रज्ञ आहे त्याला ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडंसं कठीण वाटू शकतं आपल्याला हा जो अभ्यास आहे तो. मी अजून थोडासा उलगडा करून आपल्याला सांगतो. बघा, अगदी साधी गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला फिरणारा एखादा उंदीर असतो, तो जर मरून पडला तर आपल्याला एवढं दुःख होत नाही, भावना आपली तीव्र नसते. तेच जर घरातला एखादा पाळीव प्राणी मृत झाला तर आपल्याला भावना आवरता येत नाही. साधी गोष्ट आहे की नाही? म्हणजे भावनेत डिफरन्स आहे की नाही? भगवान सांगतात समत्वम योग उच्चते. तुला जर योग साधायचा असेल, तुला जर क्षेत्रज्ञ खऱ्या अर्थाने जाण्याचं असेल तर तुला समत्व आणावं लागेल भावनेसाठी. तुझ्या भावनेमध्ये तुला समत्व आणावं लागेल. चप्पल जोपर्यंत दुकानात असते तोपर्यंत दुकान लुटलं गेलं तरी आपल्याला त्याचा त्रास होतो का? पण ते चप्पल आपण विकत घेतली, घालून गेलो आणि ती जर चोरीला गेली तर आपलं मन हळहळतं. का? कारण आपली भावना जोडली गेलेली आहे. जर का ती चप्पल दुकानात असताना आपलं तिथे जर का मन नव्हतं तर ती विकत घेतल्यानंतर, ती गेल्यानंतर सुद्धा जर आपण समत्व राखू शकलो आपल्या मनाचं तर भगवंत सांगतात त्याच क्षणी प्रगती व्हायला सुरुवात होते आपली. समत्वम योग उच्चते. आणि भगवंतांनी जितके काही योग सांगितले, ज्ञानयोग म्हणा, कर्मयोग म्हणा, भक्तियोग म्हणा, आत्मसंयम योग म्हणा, सगळ्यामध्ये भगवंत समत्वच आणायला सांगतात. सुख दुःखे समे कृत्वा असं म्हणून भगवंत ज्ञानयोगाचा उद्देश करतात. समत्वम योग उच्चते. सांख्ययोगामध्ये 48व्या श्लोकामध्ये जर मी चुकत नसेल तर कर्मयोगाचा सिद्धांत मांडताना कर्मण्येवाधिकार असते नंतर लगेचच भगवंत समत्वम योग उच्चते म्हणतात. कर्मयोग सुद्धा तुला समत्वम म्हणजेच योग असं सांगून देतात. भक्तियोग हे विश्वाची माझे घर, याच्यातून भगवंत भक्तियोगच सांगतात. एकूण मला सांगायचं काय, क्षेत्रातून आपल्याला क्षेत्रज्ञाकडे प्रवास करायचा असेल, या देहाची नश्वरता ओळखून आपल्याला या देहाच्या मागे जो चालक बसलेला आहे त्याला जर ओळखायचं असेल तर आपल्याला या क्षेत्राचा संपूर्ण अभ्यास लक्षात ठेवून या क्षेत्राची नश्वरता आपल्याला लक्षात घेऊन क्षेत्रज्ञाच्या दिशेने अभ्यास करायला सुरुवात करावी लागेल. आणि यासाठी प्रयत्न कसा करू शकतो आपण? अभ्यास करण्यासाठी विवेकबुद्धीच्या जोरावरती या क्षेत्राचं महत्त्व किती आपण ओळखायचं आहे आणि त्या पद्धतीने किती प्रभावित व्हायचं, किती प्रभावित नाही व्हायचं, पॉझिटिव्हिटीकडे निगेटिव्हिटीकडे हे आपण ओळखायचं आणि भावनिकतेच्या जोरावरती समत्व आणण्याचा आपण अभ्यास करायचा आहे. अर्थात बॉटम लाईन व्यवहार ज्ञान जागृत ठेवून अध्यात्मामध्ये फार महत्त्वाचं आहे. अन्यथा आपला गोंधळ होऊ शकतो. आपल्या लक्षात आलं असेल आज या अध्यायाच्या मार्फत थोडासा गंभीर विषय होता, तो मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला की क्षेत्र म्हणजे काय, या शरीराची व्याख्या भगवंत कशी सांगतात आणि या क्षेत्राचं महत्त्व आपण ओळखून क्षेत्रज्ञाच्या दिशेने अभ्यासाचा प्रवास कसा करायचा आहे हे 27व्या श्लोकातून भगवंत पुढे उलगडून सांगतात आपल्याला. थोडक्यात सार रूपाने या अध्यायाला मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जो या माझ्या बुद्धीला पटला तो मी आपल्यासमोर मांडला. आपण या क्षेत्रज्ञ योग विभागातून या शरीराची नश्वरता आणि क्षेत्रज्ञाचं महत्त्व ओळखून त्या दिशेने अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण क्षेत्रज्ञ योग बघितला. हा 13वा अध्याय आता आपण म्हणायचा आहे, म्हणजे आपलं पारायण सुरू राहील.
ओम श्री परमात्मने नमः। अथ त्रयोदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते। एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम। तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक्। ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च। इन्द्रियाणि दशैकं च पञ्चचेन्द्रियगोचराः। इच्छाद्वेषसुखं दुःखं सङ्घातश्चेतना धृतिः। एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। इन्द्रियार्थेषु वैराग्यं मनङ्कार एव च। जन्ममृत्युजराव्याधि दुःखदोषानुदर्शनम् असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु। नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु। मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी। विविक्तदेशसेवित्वं रतिर्जनसंसदि। अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम्। एतज्ज्ञानमितिं प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा। ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते। अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते। सर्वतः पाणिपादं तत्सर्वतो शिशिरोमुखं। सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति। सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम्। असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च। बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च। सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्। अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं। भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च। ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमस परमुच्यते। ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्। इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः। मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते। प्रकृतिं पुरुषं चैव विद्धयनादि उभावपि। विकारांश्च गुणाश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान्। कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते। पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते। पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान्। कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्यो निजन्मसु। उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः। परमाप्नेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः। य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह। सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते। ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना। अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे। अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते। तेऽपि चातितरन्येव मृत्युं श्रुतिपरायणाः। यावत् सज्ञायते कच्चित् सत्त्वं स्थावरजङ्गमं। क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ। समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर। विनश्यत्स विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति। समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं। न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्। प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः। यः पश्यति तथात्मानं कर्तारं स पश्यति। यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा। अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः।
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रवि क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम्। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। हरिः ओं तत्सत्। हरिः ओं तत्सत्। हरिः ओं तत्सत्। ॐ तत्सत्। कृष्णार्पणमस्तु।